युरियाशिवाय शेतीच होऊ शकत नाही असं सगळ्या शेतकऱ्यांचं एक ठाम मत झालेलं आहे. पण 50 वर्षापूर्वी युरिया नव्हता आणि माझे वडील उत्तम शेती करत होते आणि तेव्हा रासायनिक खतच नव्हतं. विज्ञानाने हे शिकवलं की अन्नघटक जे आहेत ते 3 मुख्य अन्नघटक आहेत, 3 दुय्यम अन्नघटक आहे आणि बाकीचे सूक्ष्म अन्नघटक. हे सर्व सजीवांना लागतात. त्यातला नत्र म्हणजे युरिया आपल्या भाषेत, स्फुरद आणि पलाश हे मुख्य. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे दुय्यम आणि त्याच्यानंतर मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्य. आपण या सगळ्या अन्नद्रव्यामधलं फक्त भातच जेवतोय. युरिया देऊन पिकाला आजारपण आणतोय, वातावरणाला आजारपण आणतोय आणि जमिनीला पण आजारपण आणतोय. तर युरिया दिलाच पाहिजे असं आहे का? तर अजिबात नाही आहे. इथे आपण जे काही शेती करतोय त्या शेतीमध्ये आत्तापर्यंत गेल्या 34 वर्षामध्ये आपण एक दाणा युरिया वापरला नाही आहे किंवा एक दाणा रासायनिक खत वापरलं नाही आहे. निसर्गाची रचना आहेच, ती हजारो वर्ष चालू आहे. ती काय आहे त्याचा समजून आपण इथे प्रयत्न करतोय वाढवायचा आणि त्याच्या मदतीने वनस्पती छान वाढत आहेत आणि त्यातनं छान पीक येते आणि कसदार पीक येते, चव असलेलं पीक येते आणि हे खूप आवश्यक आहे.